तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. माझं नाव आहे श्रीराम. तर स्वागत आहे. तर आम्ही सर्व चाललो आहे आमच्या RSSच्या वर्गासाठी. तर खूप दिवसापासून अशी एक इच्छा होती की एक छोटासा ब्लॉग बनवू. मग काय केले, व्हिडिओ रेकॉर्ड करा. तेवढ्यात आमची ट्रेन आली आणि आम्ही पळालो. मग आम्ही सर्व पळालो आणि त्याच्या साईचा कुरकुराचा पुडा पडला. मग आम्ही कशी तरी ट्रेन पकडली आणि ट्रेनमध्ये बसलो. मग काय साईला म्हणलं पोच दे. मग त्या साईने थम्सअप केलं आणि बाहेरचा नजारा बघा कसा आहे. सीट वगैरे ओके भेटलं आणि बसलो आम्ही ट्रेनमध्ये. एवढ्यात आम्ही कोणी फोन पाहतं आहे तर कोणी बसलं आहे निवांत. आणि यशला म्हणलं झोप, आता मी पण झोपतो. मग काय झोपलो. मग आम्ही आलो परभणीला. ते कसं म्हणतात ना, जगात जर्मनी, भारतात परभणी. परभणीत स्वागत तर पावसानेच केलं. मस्त पळालो आम्ही. परभणीमध्ये आलो. मग आम्ही जिथे मुक्काम करणार होतो, हे बघा कसं आहे वातावरण पावसाचं. एकदम एकदम विशेष स्वागत झालेलं होतं. आणि तिथे रस्त्याने खूप चिखल आणि पाणी होतं. कार्तिकने पाय धुतले आणि इथं काय आपले येडे चाळे थांबणार. मग काय आम्ही मजाक मस्ती करत कार्यालयाकडे गेलो आणि तिथं निवास केला रात्रभर. आणि सकाळी उठून आम्हाला परळी वैजनाथ येथे आमच्या RSSच्या वर्गासाठी जायचं होते. आम्ही निघालो सकाळी रिक्षामध्ये आणि तिथे पाऊस खूप चालू होता त्यावेळेस. पण खतरनाक असा पाऊस झालेला होता. पाऊस काय थांबायचं नाव घेत नव्हता. मग आम्ही पोहोचलो स्टेशनला तर एवढं पाणी साचलेलं होतं, असं वाटतं स्टेशन बुडतं काय, एवढं पाणी होते तिथे. तर काय पाऊस तर चालूच राहील. आपण भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार, जय श्रीराम.